जय शिवराय मित्रांनो गेल्या काही दिवसापासून विचारला जाणारा एक मोठा प्रश्न तो म्हणजे महाडीबीटीवरील पूर्वसंमती कधी येणार। राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या निवडणुका या पार्श्वभूमीवर पूर्वसंमती दिली जाणार का। 14 तारखेला काही शेतकऱ्यांना पूर्वसंमत्या देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। आता बाकीच्या शेतकऱ्यांना या पूर्वसंमत्या मिळणार का, किंवा ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्र अपलोड केलेली आहेत त्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती कधी येणार, हा एक प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे। वारंवार कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याकडे पूर्वसंमतीच्या संदर्भात विचारणा केली जाते आणि अधिकारी वर्गातून या ठिकाणी सांगितलं जाते की पूर्वसंमत्या सध्या देणं बंद आहे। मग हा गोल गोल चाललेला जे एक चक्र आकार जे काही फिरवणं आहे ते नेमकं काय, हा देखील प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे। मित्रांनो, आपण यापूर्वी वेळोवेळी प्रत्येक लाईव्ह मध्ये किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न घेतला होता की सध्या राज्यामध्ये जे काही यांत्रिकीकरणाच्या रिलेटेड योजना राबवल्या जात आहेत, ज्याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण केंद्र पुरस्कृत असेल, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण असेल, RKVY असेल किंवा इतरही योजनेच्या अंतर्गत दिली जाणारी यंत्र अवजार असतील, मोठ्या प्रमाणात लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले। 2020, 2021, 22, 23, 24 हे जे काही पेंडिंग अर्ज होते हे सर्वच्या सर्व अर्ज त्यांनी आता पात्र करून शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करायला सांगितलं होतं। 9 जानेवारीची शेवटची तारीख दिली होती। शेतकऱ्यांनी आणखी मोठ्या प्रमाणात कागदपत्र अपलोड केली आणि एकंदरीत आपण यापूर्वी परिस्थितीचं आकलन केलं होतं की ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमत्या मिळाल्या होत्या आणि ज्यांचे बिल चलन अपलोड करून मोका तपासणी झाली आहे अशा शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरणच मोठ्या प्रमाणात बाकी आहे। म्हणजे जो काही निधी उपलब्ध आहे तो पूर्णच्या पूर्ण निधी सुद्धा त्या पूर्वसंमती दिलेल्या कागदपत्र अपलोड केलेल्या शेतकऱ्याला कमी पडणार आहे। याच्या व्यतिरिक्त 1000 कोटी 2000 कोटीच्या पूर्वसंमत्या देण्यात आलेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांचे बिल चलन येणार त्यांना वेगळा निधी। आणि आता याच्या व्यतिरिक्त हे जे काही कागदपत्र अपलोड केलेले शेतकरी यांना जर पूर्वसंमत्या द्यायच्या असतील ते आणखीन काही 1000 कोटीच्या होतील। म्हणजे ऑलरेडी ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमत्या मिळाल्या, ज्यांनी यंत्र अवजार खरेदी केली, ज्यांची मोका तपासणी झाली, त्यांच्या बिलाचेच प्रश्न सध्या प्रलंबित आहेत। आता याच्यानंतर सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पूर्वसंमत्या देण्यात आल्यात। आता त्या शेतकऱ्यांनी पुन्हा यंत्र अवजार खरेदी करायची, त्यांनी बिल चलन अपलोड करायचे आणि त्यांना पैसे मिळण्यासाठी सुद्धा मोठा कालावधी लागणार आहे। मग हे सर्व होत असताना जे नवीन शेतकरी आहेत, ज्यांनी आता नवीन कागदपत्र अपलोड केले, यांना जर पूर्वसंमत्या मिळाल्या तर त्यांची बिलं कधी निघणार, हा एक मोठा प्रश्न अनुत्तरित आहे। त्याच्यामुळे आता बजेट आल्यानंतर बजेटमध्ये पुढे काही 5000 कोटीची तरतूद केली जाणार आहे वगैरे वगैरे भरपूर मोठ्या गोष्टी सांगितल्या जातात कृषी समृद्धी योजनेच्या पार्श्वभूमीवरती, किंवा इतर योजनांचा निधी आता नव्यानं अलॉट केला जाईल। पण हे होत असताना जर सध्या पूर्वसंमत्या जर देत गेल्या तर मात्र शेतकरी या ठिकाणी जे बिल चलन अपलोड करतील त्यांना अनुदान मिळण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागणार आहे। त्याच्यामुळे आता पूर्वसंमत्या द्यायला सुरू झाल्या होत्या, त्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच मोठ्या प्रमाणात, कारण पूर्वसंमती ही त्या आर्थिक लक्ष्यांकाच्या आधारावरती दिली जाते। आता आर्थिक लक्ष्यांकाच्या आधारावरती दिली तरी पुन्हा वित्त विभागाकडून निधी येणं, तो त्या विभागाचा मंजूर असलेला निधी वितरित होणं, तो पुढे शेतकऱ्याच्या खात्यात जाणं, हे खूप मोठी सारी प्रक्रिया आहे। त्याच्यामुळे पूर्वसंमत्या तुर्तास तरी मिळाल्या तरी सुद्धा त्याचा अनुदान मिळण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विलंब होणार आहे। त्याच्यामुळे आशा करूयात की सरकारनं जे काही पहिली प्रकरणं आहेत, ज्यांची बिल चलन अपलोड झालेली आहेत, ज्यांच्या मोका तपासण्या झाल्या, त्यांना कुठेतरी क्लिअर करावं। त्याच्यानंतर ज्यांना पूर्वसंमत्या आता दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी निधीची तरतूद करावी आणि याच्यानंतर हे जे काही पात्र झालेले शेतकरी ज्यांनी कागदपत्र अपलोड केलेली आहेत त्यांना पूर्वसंमती देण्यापूर्वी त्यांना इंटिमेशन द्यावं की तुमच्या पूर्वसंमतीला थोडासा कालावधी लागणार आहे, हे निधीची उपलब्ध झाल्यानंतर ते दिलं जाईल। पण आता जसे काही कागदपत्र अपलोड करून पात्र केले शेतकरी, म्हणजे अर्ज केले म्हणून, तशाच जर पूर्वसंमत्या दिल्या तर मात्र शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होणार आहे। सध्या राज्यामध्ये आता आपण पाहिलेले की 12 जिल्हा परिषदाच्या आणि 225 पेक्षा जास्त पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर केल्या। या कार्यक्षेत्रामध्ये तर पूर्वसंमत्या मिळणारच नाहीत, पण इतर क्षेत्रामध्ये सुद्धा देत असताना कुठेतरी कृषी विभाग आता विचार करणार आहे। त्याच्यामुळे आलेल्या लक्ष्यांकाच्या प्रमाणात त्या पूर्वसंमतीची विंडो ओपन होईल आणि जसे काही लक्ष्यांक उपलब्ध होतील तशा त्या दिल्या जातील। परंतु देत असताना कुठेतरी कृषी विभागाने याला गांभीर्याने घ्यावं, हीच या ठिकाणी मागणी, आणि ज्यांच्या मोका तपासणी झाल्या त्या शेतकऱ्यांची अनुदानं क्लिअर करावीत, हीच एक माफक अपेक्षा आहे। तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारले जात होते पूर्वसंमती कागदपत्र अपलोड करणं एक छोटी प्रक्रिया आहे, परंतु पूर्वसंमती आणि त्याच्या पुढची प्रक्रिया खूप किचकट आहे। तुम्ही म्हणाल आता आम्ही पात्र झालो, आम्ही तर लगेच अवजार खरेदी करू आणि आम्ही लगेच बिल चलन अपलोड करू, परंतु तुम्ही लगेच अवजार खरेदी करून बिल चलन अपलोड कराल, परंतु तुमचं त्याचं जे अनुदान आहे ते जर प्रतीक्षा जर पडली तर मात्र तुम्हाला मोठा एक आर्थिक त्रास होऊ शकतो। तर ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपल्याला उपयोग पडेल अशी आशा करतो। याच्या संदर्भातील काही नवीन जर अपडेट आलं तर ते अपडेट आपण वेळोवेळी नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।